मंत्र्यांच्या बंगल्याचं काल वाटप झालेलं आहे, मात्र आज लगेच बंगले बदलण्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे रामटेक बंगला बदलणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे। पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये बंगला बदलला जाणार असल्याची चर्चा रंगतीये। रामटेक बंगला घेण्याची पंकजा मुंडेंची तयारी असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, महायुतीच्या मंत्र्यांना कालच बंगल्यांचं वाटप झालेलं आहे आणि आज अदलाबदलीची चर्चा सुरू झाली आहे। प्रथमेश, आपण जर बघितलं असेल तर काल मंत्र्यांना बंगले आणि दालन वाटप करण्यात आलं होतं आणि यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला जो आहे तो देण्यात आला होता। आपण जर या रामटेक बंगल्याचा इतिहास पाहिला तर हा बंगला शापित बंगला आहे असं म्हटलं जातं, कारण या बंगल्यात जर कुणी राहायला गेलं तर त्याला मंत्रिपद पुन्हा मिळत नाही असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे बरेचसे मंत्री रामटेक बंगला घेण्यास टाळाटाळ करतात आणि असाच प्रकार आता समोर येतोय। तो म्हणजे रामटेक बंगल्यात जाण्याची नापसंती जी आहे ती बावनकुळे यांनी दाखवली आहे, त्यामुळे हा बंगला पंकजा मुंडे यांना दिला जाईल असं म्हटलं जातं, अशी चर्चा आहे। आपण जर पाहिलं असेल तर गोपीनाथ मुंडे ज्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्यावेळी ते देखील या रामटेक बंगल्यातच राहिले होते, त्यामुळे जर हा बंगला अदलाबदल जर झाला, बावनकुळे हा जर बंगला नको असला तर तो बंगला पंकजा मुंडे यांना जाईल आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार पंकजा मुंडे यांनी देखील हा बंगला स्वीकारण्याची तयारी दाखवली। अर्थात आता रामटेक बंगल्यात बावनकुळे जर राहायला गेले नाही तर तो बंगला जो आहे तो पंकजा मुंडे यांना दिला जाणार, त्यामुळे अर्थातच कालपासूनच खरं तर बंगले आणि फ्लॅट वाटपावरून कुठेतरी नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील आपल्याला बंगले मिळाले नसल्याची नाराजी व्यक्त केली होती। त्यातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक जो बंगला दिला जाणार आहे तो कुठेतरी बदलला जाणार आहे, कारण चंद्रशेखर बावनकुळे जे आहे ते या बंगल्यात राहायला जाण्यासाठी तयार नसल्याची आपल्याला माहिती मिळते। प्रथमेश, नक्कीच सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। दरम्यान कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला मिळालेला आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगला मिळालेला आहे, तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला हा मिळालेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक हा बंगला मिळालेला आहे, मात्र हा बंगला ते बदलणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री आहेत आणि त्यांना रॉयल स्टोन हा बंगला मिळालेला आहे। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सिंहगड हा बंगला मिळालेला आहे। गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांना सेवा सदन हा बंगला मिळालेला आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पर्णकुटी हा बंगला मिळालेला आहे, तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना सातपुडा हा बंगला मिळालेला आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना विशाळगड हा बंगला मिळालेला आहे, तर उद्योग मंत्री उदय सामंत यांना मुक्तागिरी हा बंगला मिळालेला आहे। रत्नशिशु हा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना बंगला मिळालेला आहे, तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना प्रतापगड हा बंगला मिळालेला आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पन्हाळगड हा बंगला मिळालेला आहे, तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना सुरुची हा बंगला मिळालेला आहे। अर्वतो हा बंगला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मिळालेला आहे, तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन हा बंगला मिळालेला आहे। वनमंत्री गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला मिळालेला आहे, तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना जंजिरा हा बंगला मिळालेला आहे। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांना विजयदुर्ग हा बंगला मिळालेला आहे।